बटाटा म्हणजे आपल्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा भागच झालेला आहे। बटाटा आता उकडण्याची पद्धत चुकल्यामुळे आपले जे रेसिपी असतात त्याच्यात आपण कितीही प्रयत्न आपले केले तरी त्या फसतात। तर बटाटा आपण काय करतो की कुकर घेतो, डायरेक्ट कुकरमध्ये बटाटे घालतो आणि ते उकडतो आणि ते त्यातल्या त्या इतक्या बदबद पाण्यामुळे ते बटाटे काय होतात की ते सगळे पानचट होऊन जातात। त्याच्यामुळे रेसिपी आपली अशी ओलसर आणि खराब होऊन जाते आपल्या काहीही बनवलं तरी। तर बटाटा कसा उकडायचा त्याची टेक्निक मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी आपला घरातला जो रोजचा कुकर आहे, काही फॅशनेबल कुकर वगैरे नाही, हा रोजचा आपल्या घरातला कुकर आहे तोच घ्यायचा आहे आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि हे बटाटे घेताना हे सगळे मी मीडियम साईजचे बटाटे घेतले, तुम्हाला दिसतच असतील इकडे हे सगळे बटाटे असे मीडियम साईजचे आहेत। आणि बटाटा घेताना हा जो बटाटा आहे तो स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेला धुवूनच घ्यायचा आणि नंतर उकडायला ठेवायचा, नाहीतर इथे त्याला जी माती लागलेली असते ना त्याचा पण जो स्मेल आहे तो आपल्या बटाट्यात उतरतो आणि मग बटाटा आपल्या चवीला खराब लागतो आणि आतनं पण तो काळपट दिसतो। मग आपल्या सेफ्टीसाठी म्हणून बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा। थोडा वेळ तुम्ही पाण्यात भिजत ठेवला की त्याच्यावर जी मळ असते ना ती सगळी निघून जाते। आता यात कुकरच्या डब्यात पूर्ण भरून आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, फक्त अर्धा कप मी इथे पाणी घातलं आहे, तुम्हाला दिसत असेल हे पाणी। तर हे बटाटे न भिजण्या एवढं पाणी आहे, म्हणजे खाली फक्त थोडंसं पाणी आहे। आता हा डब्बा आपल्याला आतमध्ये ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांसाठी आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे, म्हणजे बटाटा छान एकदम आपल्याला हवा तसा उकडला जातो। आणि इथे समजा तुमच्याकडे जर मोठे बटाटे असले तर ते मग मोठे असले तर तुम्ही मधनं त्याचे 2 तुकडे करून यासोबत ठेवू शकता, म्हणजे बटाटे छान उकडले जातात। असं केल्यामुळे आपले बटाटे उकडले तर छान जातातच, शिवाय ते पानचट होत नाहीत आणि फास्ट पण उकडले जातात। आता हे आपण उकडत ठेवूया। आता 2 शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी मी गॅस बारीक करून ठेवला होता। आता छान एकदम ते शिजतील आतमध्ये बटाटे। आता मी इथे गॅस बंद करते आणि हा कुकर थंड झाला की लगेचच आपल्याला हे बटाटे कुकरमधनं काढून बाहेर ठेवायचे आहेत आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। आता कुकर आपला थंड झालेला आहे, आता दाखवते मी तुम्हाला बटाटे आपले किती छान उकडले आहेत ते। पहा, एकही बटाटा आपला असा फुटला नाही आहे आणि एकदम छान उकडले आहेत। हे पहा कसे मस्त उकडले आहेत बटाटे, ते सुरी घालून आपण चेक करूया, असे मस्त उकडले ते। आता आपल्याला काय करायचं आहे, यातलं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं। आता आपण हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पाण्यात असे ठेवायचे नाहीत, लगेच त्याचं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं। आता या बटाट्यांची तुम्ही कोणतीही रेसिपी करा, खूप टेस्टी होणार। आणि हे थंड करून घ्यायचे। पाण्यातच जर तुम्ही ठेवलं ना तर ते पुन्हा तसेच पानचटच लागणार आपल्याला, म्हणून ते पाण्यात ठेवायचे नाही, लगेचच कुकर थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे। आणि तुम्हाला समजा आत्ता त्याची रेसिपी बनवायची नसेल तर पाणी काढून असेच तुम्ही कुकरमध्ये डब्यात नुसतेच ठेवले तरी देखील चालतील। मी एक तुम्हाला सोलून दाखवते आता बटाटा। हे पहा कसे व्यवस्थित सोलले जात आहेत, ते अगदी परफेक्ट आपले बटाटे उकडले आहेत। अजून गरम आहेत हे खूप। परफेक्ट आपला बटाटा असा उकडला जातो।